माघारी घेत नसतात मित्रांनो, आणि माघारी घेणारे कधीच जबाबदारी स्वीकारत नाहीत, हे सुद्धा तितकंच खरं आहे. महेश आणि जगदीशची जोडी सलामीवीरच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये गेलेली पाहतोय आपण. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती असा जगदीश कांबेरे, ज्याने पराक्रम केलाय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. लागोपाठच्या 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम त्याच्या नावावरती सुद्धा आहे. हे आपल्या ओझोलीकरांचा तो सुपुत्र, ओझोलीची आणबान शान तो नेहमीच राखण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्या बाजूला श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघ, आणि हा संघ सुद्धा चांगला नावा रूपाला आलेला आहे. त्या गावाकडून अनेक स्पर्धा आपण पिसेच्या ग्राउंडवरती पाहत असता. क्रिकेटचं वेळ सुद्धा त्या गावामध्ये पसरलेला आहे. श्रीराम नवमी सुद्धा सादर होत असते, आणि नुकताच उल्लेख केला राजू सरांनी की येत्या 19 फेब्रुवारीला सुद्धा शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. त्या गावातून अगदी मराठे पाडा या ठिकाणी भिवंडी परिसरामध्ये जो आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर जे उभारलं गेलं आहे त्या दिशेने वाटचाल असणार आहे. आणि ह्या परिसरातील छत्रपती शिवभक्तांना एक पर्वणी आहे. प्रत्येक जण भक्त आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येकाच्या नसामध्ये, प्रत्येकाच्या श्वासामध्ये, प्रत्येकाच्या ध्यासामध्ये, प्रत्येकाच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अवतरले आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि त्याच महाराजांचे जाणता राजा झेंडे बघा अगदी गर्वाने डौलत असताना या मैदानाच्या सभोवताली, आणि हे रंग भरलेले आहेत आमचे उत्तमजी केणे भाऊ आणि साईसुता. तिघांच विनंती आहे की आयोजकांनी तुम्हाला बोलवले जेवण करण्यासाठी, या. आपलं हार्दिक स्वागत. पंचाचा कॉल. हिरवा सिग्नल येत असताना हिरवा कंदील दाखवत आहेत संजयजी सुतार. लेट्स प्ले 4 3 2 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू मार्गस्थ करतो गोलंदाज आनंद. ओव्हर द विकेट येतोय. फुल टॉसला ड्राव केलाय. बॅकलिप चांगली लो ठेवली होती, आणि मिडलिंग छान होतं. कडक टक आवाज झाला बॅटमधून, गोड आवाज ज्याला म्हणतो आपण. आणि गोड गोड सुरुवात. पहिलं चांगलं मिडलिंग केलं. कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी हे मिडलिंग फार महत्त्वाचं असतं. आणि महेशच्या बॅटमधून पहिली धाव आली. महेश ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाले. जय हनुमान ओझोली संघाची 1 धाव. ओझोलीचे अनेक चाहते सुद्धा ह्या मैदानामध्ये आलेले आहेत. चिमुकले सुद्धा आलेले आहेत. लहान लहान बाळं मुलं आलेली आहेत. कारण आपले दादा मामा काका आपले भाऊ खेळतात तिथे चेंडू खाली राहिला, आणि इम्पॅक्ट सांगत असताना की हा इष्टीच्या वर आहे. तसं हा बाउन्सरचा खाली आपण प्रयोग बघितला, पण तो चेंडू नियमानुसार तिथे इष्टीच्या वर दाखवला पंचांनी, आणि त्या कारणाने चेंज ऑफ पेस होत असताना लाऊड अपील झाली होती. जगदीशवरती अपील झाली होती. जगदीश कांबेरे. सर्वांचं लक्ष आता ह्या विकेटसाठीच असेल, पण जगदीशला सुद्धा माहिती आहे की माझी विकेट राखून मला कसं खेळायचं आहे, आणि ती आता माझ्या संघाला चांगली गरज सुद्धा असेल. 2 पक्षी गोल गोल फिरतात जगदीशची खेळी बघण्यासाठी. तिसरा पक्ष सुद्धा आलाय, आणि अनेक पक्ष बघा 1-1 मिनिटाला प्रेक्षक जोडला जातो. कोण बाईक घेऊन येतो, कोणी रिक्षा घेऊन येतोय, कोणी पायी पायी चालत येतोय, आणि ते धावसंख्या पुढे चाल न करत असताना 1 वरती थांबलेली आहे ओझोली संघाची. हो हो हो, उचली घेणारा चेंडू. वा, मारुलस पीस ऑफ बॉलिंग. फॅन्टास्टिक डिलिव्हरी. टप्पा पडला बाहेर ऑप्टिकच्या. जसा टप्पा पडला चेंडू अगदी टेक ऑफ झाला होता. अगदी जसं सांताक्रूज विमानतळावरती एखादा विमान टेक ऑफ घेतो त्यानुसार चेंडूने टेक ऑफ घेतला नाही. टेक ऑफ घेणारा चेंडू मारणं फार अवघड असतं, अशक्य नसतं. अशक्य काही नाही जगामध्ये. 3 चेंडू पडले, 1 धाव आलेली आहे. लोअर फुल टॉस पुण्यात आम्ही आले, त्याला ड्राव केले. तिथे गॅप शोधला. 3 फिल्डर पाठला करतात. चेंडू जातोय अगदी मिड विकेट झोनकडे. दान दान करत जगदीश कांबेरेचा पहिला चौकार. आई एकविरेचं गाणं आणि बघितलं पण आई तुझं देऊल, आणि सुंदर गाणं, सुंदर आवाज. आणि नुकतंच मी आवाज ऐकला की राजू जाधव सर सांगेल की भाऊ शेलार आलेत असं माहिती मिळाली. आपलं हार्दिक स्वागत आहे. येत आहेत असं माहिती मिळाली. नक्कीच मी त्यांचे 2 मगाशी वाक्य तुम्हाला ऐकलं होतं, आणि मला माहिती नव्हतं की भाऊस आमचे आलेत की नाही. इथे 5 धावा. कदाचित के एस जीवदानीचे ते आधारस्तंभ आहेत. पुढचा सामना म्हणजेच कमलाकर शेलार असं नाव, के एस जीवदानी. आणि भाऊस यांचं अगदी आवडतं स्थान म्हणजे आई एकविरा. त्या ठिकाणी भाऊस यांचे आम्ही अनेक बड्डे साजरे केलेत एका चांगल्या बंगल्यावरती. 200-500 बिल्डर्स तिथे येत असतात. फार मोठी माहिती त्यांची आपल्याकडे आहे. इथे ड्राव केला. सुंदर फटका डिफेन्सचा कव्हरला, आणि क्रॅकिंग ऑफ ड्राव पाहतो आपण जगदीश कांबरेच्या बॅटमधून. हा चौक.
त्यांचे सुपुत्र सुद्धा विजेता पाटील आणि त्याची स्पर्धा सुद्धा तीच नावाला येत असताना इथे नाव कोरतोय, इथे जगदीश कांबेरे आपल्या नावाची छाप सोडतोय. तिथे मात्र चांगलं डाईव्ह मारलं फिल्डरने, प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. पॉईंटला चेडू ट्रॅव्हल होते तिथे बॅकवर्ड झोनकडे जात असताना तितक्याच वेगाने अक्षरशः मथुरच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या आणि पंचाने आम्हाला दर्शवलं की इथे पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या ह्या 2 धावाने जोडली गेली आहे. दिनेश मांजरे आम्हाला सांगतात एक गडी बाद नाहीये. जय हनुमान स्पोर्ट्स गोधुरी संघाची धावसंख्या विदाउट लॉस 11. संयम राखून सुरुवात केली आहे. संथ आणि सावध सुरुवात झालेली आहे. अशी सुरुवात प्रत्येकाला आवडत असते. धावा कमी दिसत आहेत परंतु हरकत नाहीये, कारण पहिल्या फेरीतील सामना असल्यामुळे 5 ओव्हरची मॅच आपल्याकडे आहे. पहिले 2 षटकं सांभाळून जरी खेळलो तरी पण पुढच्या 3 षटकानंतर 2 षटकानंतर जे पुढचे 3 षटकं असेल त्यानंतर आपण हल्लाबोल करू शकतो. त्यासाठी आपल्या विकेट राखणं फार महत्त्वाचं असतं. जसं बघितलं आपण जय मसोबा मोस संघाने नांगी टाकली आणि शेवटच्या चेडूमध्ये अगदी ऑल आउट झाला तो संघ. त्या कारणाने त्यांची धावसंख्या फार कमी पाहायला मिळाली. फक्त 31 धावा त्याने उभ्या केल्या. म्हणजे आपली विकेट किती महत्त्वाची आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपले विकेट म्हणजे आपल्या एक संघाची ताकद असते. तसं सत्यवानसाठी सावित्रीने सिंदूर राखलं होतं. फार मोठं एक इतिहास आहे. सावित्रीने सत्यवानसाठी सिंदूर राखलं होतं, तसं आपल्या संघासाठी आपली विकेट राखता आली पाहिजे आपल्याला, आणि ही फार महत्त्वाची गोष्ट असते. 2 डॉट आले या षटकामध्ये, 2 चौकार, 1 डबल आणि 1 सिंगल. धावसंख्या 11. नवीन षटक सुरू करते गोलंदाज कपिल पहिला चेंडू घेऊन. कपिलच्या हा चेंडू होता वॉपस्टिकच्या बाहेर यॉर्कचा प्रयत्न झाला आणि तो सक्सेसफुल हाताळला सुद्धा. कॅप्टन खेळतोय महेश, ज्याने अगदी इंटरव्ह्यूमध्ये छान सांगितलं की मी माझ्या संघाला सांगू इच्छितो की प्रत्येकाने चांगलं खेळायचं आहे, दडपण न घेता. आपलं ग्राउंड आहे म्हणून आपण अगदी जास्त होशमध्ये आणि जोशमध्ये दोन्हीमध्ये खेळायचं आहे. नुसतं जोशमध्ये नसावं, होश फार जरुरी आहे. होश आवाज इथे इथे टोलवला आहे आणि इथे ड्रॉप होत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंगची सजावट होत असताना बरोबर महेशला तिथे सापल्यामध्ये अडकवलं आणि ते पहिला पोपट पंची. ह्या विकेट ब्रेकमध्ये अनेकांचे बॅनर सुद्धा पाहिले आपल्या स्क्रीनवरती आपण बघितलं. अनेकांचं मोलाचं योगदान आणि प्रत्येकाचं बॅनर इथे झळकत असताना विकेट प्राप्त केली आहे. धावसंख्या स्थिर 11 असताना महेश बाद झाला. क्रॅकिंग ऑफ ड्रायचा प्रयत्न होता त्याचा. पोते एक चांगलं सापळा रचून जशी फिल्डिंग जमावट केली होती त्यानुसार बॉलिंग होत असताना गोलंदाज इथे आक्रमकतेने कपिल नावचा गोलंदाज बॉलिंग करतोय आणि त्याच्या चेंडूमध्ये फसला गेला महेश नावचा बॅट्समन. काहीचा फटका मात्र स्टान्स होता तो महेशचा अगदी क्रॉस होता स्टान्स. अशा वेळेला बॅकफुटला यायचं असतं. जेव्हा तुम्हाला ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह खेळायचं असतं त्यावेळेला तुमचा हेलो हेलो हेलो
यालाच म्हणतात संधी येणं आणि संधीचं सोनं करावं लागेल. इथे धावसंख्या अजून एकाने वाढली आणि ती पोहोचलेली आहे 15 वरती. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि या षटकामध्ये एक विकेट आणि एक बीमर आणि एक सिंगल एक डबल आणि पुढचा चेंडू फ्रीटची निशाणी. कपिल गोलंदाज आहे. कशा पद्धतीने तो फ्रीट हाताळेल बघायचं आहे आणि समोर जगदीश कांबेरे. हो 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 डाऊन द लेग. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये नाहीये तिथे त्यांनी दर्शवलंय की तिथे चेक करा तुम्ही इम्पॅक्ट चेक करा. असं वाटलं की पंच हात वरती करतात की काय. तो बीमर होता आणि पुढचा हा लास्ट चेंडू असेल. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढले 16 वर. टीम हनुमान वजोली संघाची. शांतपणे खेळ सुरू आहे. बाउन्स झाला होता तिथे. कट तर लागली होती परंतु चेंडू बाउन्स झाला. नॉन स्ट्रायकर फार तिथे निराश झाले की काय बॅटिंग करतोय कशी बॅटिंग करतोय तू मेरिटनुसार खेळणं असं सांगत असताना जगदीश विकासने 3 चेंडूला फेस केलं. 1 धाव त्याच्या बॅटमधून. जगदीशने 2 चौकार मारले 2 डॉट 2 डबल. हॅलो 4च धावा खर्च केला कपिलने. एक चांगली बॉलिंग म्हणू शकतो आपण कपिलच्या ह्या बॉलिंगच्या माध्यमातून. कोंडरी संघाकडून सेकंड ओव्हरमध्ये त्यांनी चांगली हाताळणी केली. आणि फक्त अजून एक धाव जोडली गेली आमच्या दिनेश रवी मांजरे यांच्याकडून. 5 धावा इथे ह्या षटकामध्ये आल्या. 9+2 होत्या बरोबर. आणि संघाची धावसंख्या मला सांगा आता बरोबर आहे ती 16. हो बरोबर. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आनंदवरती आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये नुकत्याच 5 धावा खर्च केल्या. ऊन जास्त वाढत चाललंय मित्रांनो. कदाचित पुढच्या महिन्यापासून डे स्पर्धा फार कमी पाहायला मिळतील परंतु नाईट स्पर्धा वाढल्या जातील. कारण येणाऱ्या काळामध्ये अजून मोठमोठ्या स्पर्धा येतील आपल्या भेटीमध्ये. कारण इलेक्शन्स पण येणार आहेत. बऱ्याचदादाला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन जसे तारखा जाहीर होतील तर नक्कीच इलेक्शनच्या आधी इलेक्शनच्या नंतर मोठ्या स्पर्धा असतील. कारण इलेक्शन ठेवणं सुद्धा एक आपली जाहिरात असते. स्पर्धा ठेवणं उमेदवाराची जाहिरात आपण नकळतपणे करत असतो. फक्त त्या ठिकाणी काय गोष्टीचं पालन करावं लागतं. आचारसंहिता असले की आपल्याला त्या गोष्टी जास्त पाळाव्या लागतात. परंतु बघूया ते पुढचा वेळ आपल्याला पुढे सांगेलच. पण इथे धावफलक सांगतोय मला की 18.0चा वेग आहे आतापर्यंत. ह्याच वेगाने धावसंख्या पुढे जर गेली तर वजुली संघ फक्त 40च्या पल्ल्यामध्ये जाऊ शकतो 40च्या टप्प्यामध्ये. परंतु मी म्हणतो की धावसंख्या निदान 65 ते 70 कशी होईल हा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आता येत्या 3 षटकामध्ये तब्बल 40 ते 50 धावा नक्कीच जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी क्षमता आहे जगदीश कांबेरेकडे. त्याच्यासोबत विकास जोडला गेलाय. एका बाजूला विकासने विकेट जरी सांभाळली तरी सुद्धा जगदीश आता हल्ला बोल करेल. कारण त्याला माहिती होतं की मी 2 षटकं खेळून काढेन त्यानंतर हल्ला बोल करेन. आणि नक्कीच आता प्रेक्षक त्यासाठी आतुर झालेले आहेत. जगदीशचे चाहते त्याचे पाठीराखे त्याचा खेळ पाहण्यासाठी आतुर आहेत. षटक क्रमांक 3 आनंद हाताळता. इथे मात्र हाताळलाय ओव्हर पिच आणि तिथे मात्र चेंडू निसटलाय आणि इथे मात्र झेल पण सोडलाय आणि षटकार पण आलाय. लकी सिक्सर फॉर जगदीश कांबेरे आणि ओझोली टीम ऑल्सो. तो सिक्सरच आहे. आपण चौकार चौकार बोलत होते लक्ष द्या जरा. आपण धावसंख्या 22 इथे लगेचच फुलले बघा. एका फटक्यामध्येच इथे पुढे चटका लागलाय. खळबळ निर्माण झाली आहे आणि खळबळजनक विस्फोटक बॅटिंग करण्यामध्ये माहीरच आहे जगदीश कांबेरे. त्याची फेवरेट बॅट द्या पटकन. आधी तो घेण्यास विसरला होता कारण त्याला कळलं आता काही सूर लागलाय. मला आता सूर गवसला. मी आता अगदी संपूर्णपणे तालमध्ये आलोय आणि त्याचा सूर ताल आता पाहायला मिळेल आपल्याला बॅटिंगच्या माध्यमातून. प्रेक्षकांच्या नजरा त्याने ओढवून घेतल्यात. धावसंख्या षटकाराने फुलवली आहे आणि ती आक्रमकता हवी होती ती सुरू केली आहे जगदीश कांबेरेने या ठिकाणी. गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये आला. त्यांनी पहिलं षटक हाताळताना 11 धावा खर्च केल्या आणि तोच पुन्हा एकदा गोलंदाज आनंद पाहतो आपण. पहिला चेंडू जो डिलिव्हर केला ओव्हर पिच मिळाला त्याला लॉफ्टेड अप ड्राइव्ह सजवताना तिथे अगदी झेल सोडला होता तो लकी.
षटकाराला इथे मात्र आता लकी असेल की अनलकी असेल, नाही इथे लकी आहे तो कोंडरी संघ, अनलकी ठरलाय तो उजोली संघ, कारण तगडा फलंदाज बाद झालाय. बॅट फिरवली गेली, बॅटची कडा आणि कडेकडेने जातोय. कॉट बिहाइंड फलंदाज जगदीश. पण काहीसा राईज झाला टप्पा पडल्यानंतर आणि त्याला काहीसा आडव्या बॅटचा प्रयोगाने उचलण्याचा प्रयत्न केला होता जगदीशने. हा फटका जर सरळ बॅटने मारता आला असता तर मे बी पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारता आला असता, बॅकफुटला जाऊन कट करता आला असता. कारण उचली घेणारा चेंडू खेळणं तुम्हाला फार मोठं धोक्याचं असतं आणि चेंडू जेव्हा उचली घेतो त्यावेळेला मात्र विकेट प्राप्त होण्यामध्ये क्षमता वाढत असते. इथे धावसंख्या 22 असताना दुसरा गडी बाद झाला तो जय हनुमान स्पोर्ट्स ओझोली संघाचा. जगदीश बाद, महेश बाद, आता किरण जोडला जातोय आणि हा किरणचा आला पहिला रिवर्सचा चमत्कार. किरण फिरगाण्याने फिरवला आणि गिरवलाय चौकार. आनंदित झालेत. डीजेच्या जवळ त्याचं कान आहे, डिजिटल त्याचं कान आहे, अक्षरच्या कानामधून काय त्यांना ऐकायला मिळेल आणि डोळ्यातून ते वटारून बघतात की माझा मुलगा कसा खेळतोय, छान खेळतोय. आणि बघा पुण्यात रिव्हर्सचा पवित्रा घेतला, ही गरज होती का लागोपाठ लगेच, पण तो ते बरोबर होतं कारण टप्पा बघितला किरण याने की ऑप्टिकच्या बाहेर आहे ना, अशा वेळेला मी रिव्हर्सचा स्टान्स घेऊ शकतो. एक चौकार आला जेव्हा तेव्हा धावसंख्या फुलवली होती किरण याने 26 वरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा. षटक क्रमांक तिसरा सुरू झालाय. 4 चेंडू पडलेत म्हणजे तब्बल इनिंगच्या अजून तसं पाहता 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 मध्ये 28 जरी जोडल्या गेले तरी सुद्धा फायटिंग स्कोर होईल, पण तुम्ही म्हणतो की 14 तरी 42, 40च्या पार अजून धावा जोडता याव्या हा प्रयत्न केला पाहिजे. हा फक्त ड्राईव्ह केलाय आडव्या बॅटनी. इथे हा फॉली होता, त्याला ड्राईव्ह केला, फिल्डिंगची तिथे चुकी झाली आणि एका धावाचं रूपांतर 2 मध्ये होत असताना वेगवान चतुर पद्धतीने 2 धावा कंप्लीट केल्या. त्याला साथ देतोय किरण यांना बॅट्समन विकास आणि धावांचा विकास होत असताना 2 ने विकास झाला. धावसंख्या पोहोचली 28 वर. 28 2 गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. षटक क्रमांक तिसरं लास्टचा शेवटचा चेंडू असेल. लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेगला फिल्डर आणि हा मिड विकेटला अगदी मधोमध जात असा ड्राईव्ह चांगला लगावला किरणने. इथे मात्र 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे बघा चेंडू काय सांगतोय की मी तुला मिळणार नाही. दुपारची वेळ आणि वा रे वा, इथे काय झालंय, इथे काय झालंय, तिसऱ्या पंचाची मागणी झालीये. वा रे वा होत असताना जर आता काय झालं तर मात्र वा रे वा का रे का असं होणार. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेताना इथे काहीसं रनिंग कमी पडली की ते बघितली जाईल, पण तो तिसऱ्या पंचाची मागणी आलेली आहे आणि आपण ते चेक करूया टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. वेदर इट इज ग्राउंडेड ऑर नॉट हे चेक केलं जाईल. 19-20चा फरक असेल. क्लोज डिसिजन असतानाच तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. या चेंडूच्या आधी 28 धावा होत्या आणि आहेत सुद्धा. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आहेत इथे, डोंट वरी. सर बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनला जाऊ शकतो कारण अंपायर नेमकी मध्येच आहेत. अंपायरचा निर्णय जो असेल तो, कारण तुम्ही मध्ये असताना तिथे बॉलर तुमच्या समोर आला आणि त्यांनी धडक किती वाजता दिली, किती टाइमला दिली हे कळलं नाही. त्या दरम्यान ग्राउंडेड झाली बॅट किरण फिरगाण्याची. त्या कारणाने क्रिकेटच्या भाषेमध्ये बेनिफिट डाऊट म्हणतात, तो बॅट्समनच्या बाजूने जातो आणि फलंदाज सेफ आहे असं म्हणूया आपण. धावसंख्या 3 ने वाढली गेली आहे आणि 31 धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती. 3 षटकाची समाप्ती. 6 आउट 4-0-2-3 बरोबर मला रवी मांजरे सर सांगतायत. एकतीस धावा 31. 3 षटकाची समाप्ती. 10.33ची रणनीती आहे, रणगती आहे, रन रेट.
ह्याच रेटने जर गेले तर 50 ते 55 परंतु आता रेट वाढवावा लागेल. आता थेट ग्रेट फटके मारावे लागतील तरच रन रेट वाढेल. आणि ती फटकेबाजी करण्यासाठी माहीर आहे किरणजी फिरगाणे. काय त्यांनी मागचा चषक गाजवला होता. त्यांचे पप्पा सुद्धा विसरणार नाहीत विठ्ठलजी. सरपंच चषक गाजवला होता फिरगाणे साहेबांचा, तुकाराम रामचंद्र फिरगाणे साहेबांचा. आणि ते वाईटचा इशारा येत असताना अजून एक धाव्याने भर होते धावसंख्या 32 वर. गारगार वारा बघा किती मस्त, अगदी शरीराला आनंद मिळाला. सुखद स्पर्श झालेला आहे. हे मैदान उंचावते असल्या कारणाने आणि चौबाजूला झाडं झुडपं आहेत म्हणजे जो निसर्गाचा वास आहे आणि गारवा जो आपल्या शरीराला अगदी आनंद देत असतो या मैदानामध्ये. हो आनंददायी फटका लॉफ्ट, इथे लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला. तिथे फिल्डर पोहोचला लॉंग ऑफच्या दिशेने जो होता आणि त्यांनी सुद्धा अजून एक झेल सोडला आणि किरण फिरगाणेच्या खात्यामध्ये 2 भर. लकी फॅक्टर, लक फॅक्टर ऑन आहे किरण फिरगाणे. कदाचित आता दुपारी जेवताना पप्पा म्हणाले असतील की तुला आता भाजी मिळणार नाही, भाताबरोबर फक्त नशीब खा आणि जा मैदानामध्ये, असे विठ्ठल दादा म्हणाले असतील. आणि नशीब खाऊन आलाय असं वाटतं आपल्याला या ठिकाणी किरण फिरगाडे. तर तो 2 वेळा बचावला, एकदा रनआउटच्या माध्यमातून बचावला आणि इथे आता झेल, कठीण झेल होता म्हणू शकतो आपण. अवघड झेल टिपण्याचा नक्कीच तिथे मानस दाखवला त्या फिल्डरने. प्रयत्नाला दाद दिली पाहिजे. बघा वाऱ्याचा मी उल्लेख केला ते वारा घोंगावं लागला. वाऱ्याला सुद्धा आवाज गेला की काय. हा आवाज आहे आमच्या उजोलीकरांचा, या ग्राउंडचा आवाज आहे. निसर्गाने सुद्धा त्याची दखल घेतली आहे. धावसंख्या 34 होती. ही दखल नाही तर हे आमच्या उत्तम भाऊ आणि साईची पूर्णपणे परीक्षा घेतली आहे. त्यांची मजबूती नेहमीच पाहायला मिळते. फटका मजबूत नाहीये तिथे मात्र झेलचा प्रयत्न नाही केला गेला. हो फिल्डर धावता धावता थांबला तिथे आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा किरण फिरगाणे 2 धावा जोडल्या आपल्या संघासाठी. कुंडेरीकर काहीतरी इथे चुका करतात हे सुद्धा त्यांना जाणीव झाली असेल. आलेले झेल सोडतात आणि आलेला झेल अगदी तिथे घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. किरण फिरगाणेला चान्स देतात आणि त्या चान्सचा पूर्णपणे फायदा उचलते. धावसंख्या 36 वर. षटक क्रमांक 14 मार्गस्थ सचिनच्या माध्यमातून. तिसरा चेंडू सचिनचा. इथे आडव्या बॅटचा प्रयोग कॉर्ड बिहाइंड सुद्धा निघाले बघा किरण फिरगाणे. याला म्हणतात उत्कृष्ट खेळाडू वृत्ती. ते दाखवली स्पोर्ट्समनशिप मिस्टर किरण फिरगाणे. बॅक टू द पॅव्हलियन. किरण फिरगाणे बाद. आडव्या बॅटचा प्रयोग केला. ऑप्टिकच्या बाहेर जाणार चेंडू काहीसा कटर वापरला गोलंदाजाने सचिन याने आणि एक मोठा गडी बाद केला. कॉर्ड बिहाइंडच्या रूपामध्ये सचिन फिरगाणे बाद झालेला आहे. माफ करा किरणने बाद केलं, सचिनने बाद केलं किरणला आणि भावेश आला आता मैदानामध्ये. हो 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 सर, येस सर. 36 मध्ये विकेटचं पतन झालं. नवीन बॅट्समन म्हणजे 3 धक्के आतापर्यंत लागले ते उजवली संघाला. आपण पाहू शकता संत सावध सुरुवात झाली होती. त्यानंतर अगदी किरण फिरगाणे आणि जगदीश याने काही प्रयत्न केला परंतु ती जास्त वेळ खेळपट्टी ते थांबू शकले नाहीयेत आणि त्याच कारणाने ही धावसंख्या जी आपल्याला 50च्या पार दिसू शकत होती ती धावसंख्या अगदी अंडर 40 दिसत आहे. आणि हा मोठा फटका दिसत आहे. क्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा फील्ड पुन्हा एकदा येतोय. पोहोचतोय चेंडू पर्यंत पण तो झेल काय त्याला मिळत नाहीये. चेंडू मिळत नाही. बघा काय जबरदस्त तिथे कव्हरिंग केलं आणि बॅकअप बघा. पण तो त्या दरम्यान रनआउटचा एक फलंदाज बाद होते. 2 धावा कंप्लीट आणि एक रनआउट. फलंदाज बाद. सुखद सुवास होता पण तो आता दुवास आला मला. ग्रामपंचायत लक्ष द्या प्लीज. ग्रामपंचायत मंडळी जर इथे उपस्थित असाल तर हा वास अगदी कधी कधी काय येतो याचं तुम्ही जरा लक्ष द्या. कारण फार इथे धोकादायक गोष्ट आहे आपल्या परिसराला. याची आपण काळजी घ्या प्लीज. येस येस मी ते स्पष्ट करू शकते. तुमच्या लक्षात आलं असेल की मला नक्की काय म्हणायचं आहे. त्यामुळे ग्रामपंचायतनी लक्ष द्यायचं त्याकडे. इथे विकेटचं पतन झालं. जयेश आलाय मैदानामध्ये. काहीशी हारागिरी झाली आहे. सचिनने इथे, सचिनने नव्हे तर त्या ठिकाणी जो फिल्डर आहे तैनात आशिष आणि
आयुष आहे तिथे. आशिषने कव्हरिंग दिलं, परंतु आयुष प्रयत्न करतोय वारंवार झेल घेण्याचा प्रयत्न. त्याच्या प्रयत्नाला आपण नक्कीच कौतुक केलं पाहिजे. झेल निसटतो, परंतु तिथे प्रयत्न हे फार महत्त्वाचे असतात. धावसंख्या 38 असताना विकेटचं पतन झालं. उडवलाय पुन्हा एकदा इथे झेलची दाट शक्यता. फिल्डर धावतोय, पळतोय आणि आला चेंडूपर्यंत, चेंडू निसटलाय. इथे जीवनदान मिळतात आणि इथे अजून एक रनआउट होईल का नाही, तिथे पंचांनी नॉट आउट दिले सिग्नल. जयेशने चांगली रनिंग केली, त्याला साथ दिली. विकासाने धावांचा विकास करण्यासाठी ही गरज फार होतीच. झेल निसटला आणि पुन्हा एकदा तिथे रनआउटचा प्रयत्न तो झाला. त्या प्रयत्नाला इथे विकेट नाही मिळाली आणि 2 धावा जयेशने कंप्लीट केल्या. 3 कंप्लीट केल्या, माफ करा. आणि इथे विकासच्या बॅटमध्ये तो फटका होता. म्हणजेच जयेश आता स्ट्राईकला आलाय, जो नुकताच मैदानामध्ये उतरलाय भावेश बाद झाल्यानंतर. आता जोडी जमली ती विकास आणि जयेशची धावसंख्या 3 ने पुढे 41 वर 41. जय हनुमान उजोली संघाची धावसंख्या 4 गडाच्या मोबदल्यात 41 धावा. आणि चेंडू झाले त्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. लास्ट टू गो. सचिन षटक हाताळतोय. तसं पाहता पहिल्या षटकामध्ये आनंदने 11 धावा दिल्या. त्यानंतर कपिलने मस्त कमबॅक करणं षटक हाताळलं. कपिलने 5 धावाच खर्च केल्या. पुन्हा आनंद आला आणि आनंदने 15 धावा दिल्या. त्याचं कारण की एक षटकार आला होता, त्या षटकामध्ये आणि एक चौकार आला होता. पण तो एक विकेट सुद्धा प्राप्त केली आनंदने. ही महत्वाची गोष्ट म्हणजे ती विकेट होती आय थिंक सो जगदीश कांबेरीची. शेवटचा चेंडू असेल. काहीसं कानमंत्र दिलेत गोलंदाजाला. क्षेत्ररक्षकाने येऊन जो मिड विकेटमध्ये तैनात आहे, काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये जर्मन स्टँडच्या समोर, त्या स्टँडमध्ये सुद्धा अनेक प्रेक्षक उजुलीच्या परिसरातील जोडले गेलेत. उजव्या बाजूला आमच्या निंबोली परिसरातील प्रेक्षक जोडले गेलेत. आणि इथे त्याच परिसरामध्ये फटका मारचा प्रयत्न केला गेला होता जयेशने, पण प्रयत्न इथे असफल ठरला. पंचाचा सिग्नल इथे 14 षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स उजोली संघाची 4 गडाच्या मोबदल्यामध्ये 4 षटकानंतर 41. हा पूर्णांक 25 धावांची. हॅलो, जरा गेम स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका, आपण गॅप घेऊ नका. विकेट पडल्यानंतर षटक संपल्यानंतर धावसंख्या 41 4 षटकानंतर. शेवटचं षटक हाताळतो गोलंदाज रोहित पहिला चेंडू घेऊन. आणि इथे मात्र दिलाय फेकून. फटका मारला अगदी झोकून आणि प्रेक्षक पाहतात वाकून, डोळे झाकून. हा षटकार सन्मान्य आमचे विकीजी फिरगाणे साहेबांकडून लागोपाठच्या 3 षटकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हा शॉट चेक करण्यास सांगितलं तिसऱ्या पंचांनी. आमच्या टीव्ही रूमकडे सिग्नल आला की हा चौकार तर नसेल ना, असं त्यांना संभ्रम आहे. परंतु प्रेक्षकांनी पाहिलं की तो षटकार आहे की काय, परंतु त्याच्यावरती शिक्कामोर्तब नाही केलं पंचांनी, कारण पंचाचा निर्णय हा अंतिम असतो. आपण काही करा, कोर्टाचा निर्णय अंतिम असतो. धावसंख्या इथे 47 तर झाली आहे. या षटकाराने फुललेली आहे. निदान 60 ते 65, जसं मी बोललो होतो इनिंगच्या सुरुवातीला की 65 धावांचं लक्ष सेट करण्यासाठी या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अगदी 3 फटके तरी चांगले मारले विकास आणि जयेशने, तरी सुद्धा धावसंख्या 60च्या पार जाऊ शकते आणि तो प्रयत्न केला पाहिजे. मानसिक दडपण टाकण्यासाठी 5 षटकामध्ये निदान 50-60 हे लक्ष सेट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
चौकार आहे, चौकार आहे, अगदी क्लोज, म्हणजे की जसा चेंडू पडला पडदा उडाला लगेच, म्हणजे थोडक्यात की चेंडू लँड झाला खाली, चौकार, 4 रन्स. त्यामुळे आपण धावसंख्या इथे 4ने वाढलेली पाहतोय आणि ती आता आहे, मला रवी सांगतील, 45. करेक्शन केले कारण 47 वाढवली होती. चांगला निर्णय बघा. आमचे पाहुणे किंवा यजमान कोणी पण संघ असो, कोणावर ते अन्याय होण्याची काळजी घेतली आमच्या आयोजकांनी, आणि आयोजकांनी निर्णय न देता पंचांनाच ग्राउंडमधून बोलवलं, आणि हे चांगल्या गोष्टीचं लक्षण आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आणि कोणावर ते अन्याय नाही होणारी स्पर्धा. हो 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 हो. आता सांगा काय झालंय, आता षटकार आलाय की नाही. विकासने ठोकला षटकार स्क्वेअर वरून, झणझणीत, खणखणीत आणि रस. कडून तब्बल 555 रुपयाचं बक्षीस. धावसंख्या इथे ललकार करत असताना विकासची ललकार आली आहे, आणि हा हाहाकार केलाच पाहिजे, हल्लाबोल केला पाहिजे. धावसंख्या 51 लकी आहे आकडा, 51 आकडा, 101 आकडा, 21 11 1 111 हे फार लकी समजले जातात आपल्या मानसिक दृष्टीने. आणि इथे मात्र विकास पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे काय झालंय, चेंज ऑफ पेस केलं गोलंदाजाने, चांगला लुजनर मिळाला होता. विकासने बॅट अगदी लवकर फिरवली, बघितलं आपण, पूर्णपणे हाय बॅकलिपी तयार होते, बाहेर निघाले, अफटीच्या बारी शफल झाले होते. आडव्या बॅटचा प्रयोग केला गेला आणि पाहिलं नाही की चेंडूचा वेग किती आहे, टप्पा कुठे आहे, लाईन आणि लेंथ तिथे चेक केली नाही, आणि त्या दरम्यान डॉट चेंडू काढला गोलंदाज रोहितने. पुन्हा एकदा टर्न केलाय, तिथे फिल्डर धावतोय पळतोय, पण तो पोहोचण्याच्या आधी चेंडू निघाला पलीकडे, सीमा रेषेच्या बाहेर. विकासचा हा लाजवाब चौकार. बक्षीस मी अनाऊन्स करतोय आमचे सन्मान्य रोशनजी फिरगाणे साहेबाकडून. जर आजच्या दिवसामध्ये जय हनुमान कोजोली संघ क्वालिफाय झाला तर त्या संघाला शिर्डीची ट्रिप, शिर्डी साईबाबा ट्रिप असणार आहे. सोबतीला 2 कॉमेंटेटर असतील, हे सुद्धा त्यांना माहिती आहे. धावसंख्या 55, डबल 5 ऑन द बोर्ड. आणि का नको, चांगलं ते प्लंबिंगचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आमचे सन्माननीय मंगेश गायकर बिल्डर, यांच्याकडे ते काम करतायत. 2 चेंडू शिल्लक आहेत, 5वा चेंडू मार्ग असता. 55 आलाय, तिथे ड्राव केलाय, मिड ऑन नाही, तिथे लॉंग ऑनला इथे जो सरळ रेषेवर फील्ड तैनात होता, विकासला स्ट्राईक राखावी लागेल, तिथे एकाचं बलिदान द्यावं लागेल, दिलंय सुद्धा, आणि 1 रन कंप्लीट, 1 फलंदाज रनआउट. पण तो स्ट्राईकला विकास आहे, महत्वाचा आहे, लक्षात घ्या. फार मोठी ट्रिप आहे शिर्डीची, शिर्डी के साईबाबाचं दर्शन सहज मिळत नसतं. कुछ तो बुलावा आया है, बुलावा आया है तेरे द्वार पे जाने के लिए 4 धावा. आणि हा बुलावा आम्ही स्वीकारलेला आहे रोशन फिरगाणे साहेबांकडून. ही ऑफर आहे, ऑफर स्वीकारली आहे. ही चौकार सुद्धा आला, धावसंख्या 4 फुलली आहे, ती बरोबर झाली 60 ऑन द बोर्ड. 61 धावांचं लक्ष, चांगलं लक्ष सेट केलंय. 61 30 चेंडूमध्ये.
आहेत त्या आपल्याच ग्राउंडवरती आम्ही संरक्षित करू शकतो हे आपल्याला दाखवतील का उजवली संघ ते आपल्याला आता पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला ऐकवतील या इनिंगचं धावतं वर्णन त्यांच्या अगदी कर्णमधुर आवाजाने राजू जाधव सर असतील मध्ये. धन्यवाद सर. पाटील स्मृती चषक आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ विजयदादा पाटील यांच्या सहकार्यानं साकारलेली ही स्पर्धा आणि ओझरलीकरांच्या अथांग प्रयत्नाने साकारलेलं हे क्रीडांगण भव्य दिव्य हे क्रीडांगण जय हनुमान क्रीडांगणावरती क्रिकेटची ही जत्रा क्रिकेटची ही मेजवानी आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. तदनंतर या ठिकाणी विकेटची प्राप्ती झाली. कपिलला मात्र सफलता त्या ठिकाणी मिळाली. हॅलो हॅलो कपिलला तिथे मात्र सफलता मिळाली होती आणि तदनंतर दुसऱ्या स्पेलमध्ये आनंदने देखील कमबॅक केला. तशाच तशा धावा मात्र पुढे सरकत होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये विकासनं मात्र झकास कामगिरी केली. त्याने मात्र तब्बल 19 धावा त्या ठिकाणी जमवल्या आणि आमचे कुंडलिकदादा पाटील ज्या वेळेला शेवटचं षटक त्या ठिकाणी सुरू होतं आणि विकासची बॅटिंग त्या ठिकाणी सुरू होती लगेचच इन अँड ॲक्शन मध्ये आले. त्यांना भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. लगेचच त्यांची आनंददायी मुद्रा आपल्याला पाहायला भेटली आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 61 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये आहे ही मॅच जिंकण्याकरिता. गोलंदाजीमध्ये खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला भेटलंय श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाच्या वतीनं, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोड्याशा चुका आपल्याला पाहायला भेटल्या. आता या सर्व चुकांवरती इथे मात्र वेळ न गमवता या सर्व काही चुका आता पाठीमागे साराव्या लागतील. एका बाजूला आपण पाहू शकता दहागाव चषकामध्ये ज्या टीमनं स्वतःच्या नावाचा उल्लेख केला होता आणि या जशी ट्रॉफी त्यांनी मात्र जिंकली होती ओझरली गावामध्ये जणू काही या दिवाळी साजरी झाली होती. या मॅच मध्ये मी तर म्हणेन की जय श्रीराम स्पोर्ट कोंडेरी टीमला त्यांनी या हंगामामध्ये थोडंसं त्यांचं अस्तित्व कुठेतरी मागे आहे ते अस्तित्व त्यांना कमवायचं आणि दुसऱ्या बाजूला ज्या टीमचा भन्नाट फॉर्म आहे त्या टीमच्या अगेन्स्ट 61 धावा इथे मात्र पार करायचे आहेत.
पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला भेटला. बॅट आणि बॉलचा इथे मात्र संपर्क तिथे चांगला झाली. फाईन लेगला क्षेत्ररक्षक ठिकाणी होते. संघर्षाला सुरुवात झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीचे बॅटर आणि जानमान ओझरली टीम जर क्वालिफाय झाली तर नक्कीच त्यांना देखील शिर्डीची ट्रिप मात्र नक्कीच रोशन फिरगाणे यांच्या वतीनं मिळेल. बॅटनं फटका चांगला आहे. त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विकासला आपण पाहू शकता. आज विकासची कामगिरी खूप झकास झाली आहे. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा त्याच्या बॅटमधून आला. गरजेचं होतं ते समीकरण त्यांनी मात्र या ठिकाणी दाखवलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहिलं तर कपिल आणि आनंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. बंकट विकेट घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालाखी त्या ठिकाणी दाखव. उपाध्यक्ष योगेश जी बनकरी आणि तसेच संचालक आहेत मिलिंद माली साहेब. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची इथे मात्र समाप्ती होत आहे. आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष निलेश भाऊ शेलार, तसेच उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेब आणि त्यांच्या समवेत संचालक मिलन माली साहेब. या आपलं हार्दिक असं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि नक्कीच या मान्यवरांच्या माहितीसाठी ही मॅच सुरू आहे. एका बाजूला श्रीराम कोंडेरे आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान ओझरली टीम अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे फलंदाज बाद. भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्यामध्ये उपस्थित आहेत दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आमचे निलेश भाऊ शेलार, तसेच उपाध्यक्ष योगेशजी भणकरी साहेब आणि संचालक मिलन माली साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. अनेक काही मान्यवर देखील त्यांच्या समवेत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जॉईन झालेले आहेत. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि सध्या तरी मॅच इथे मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहू शकता. या 61 धावांचं संरक्षण करत असताना इथे किरणनं पहिलं षटक टाकत असताना एक गाडी टिपलाय. फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर इथे श्रीराम कोंडिरे टीम धावांसाठी संघर्ष आणि धावांसाठी धावपळ सुरू आहे. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू इथे मात्र टाकलेले आहेत. संकट या ठिकाणी आलेले आहेत. आता बॅटिंग करण्याकरिता मच्छिंद्र आलेले आहेत. त्यांच्यावरती काहीसं दडपण मात्र असेल, कारण की फक्त इथे आपण जर पाहिलं तर 2च धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा, त्या ठिकाणी स्टीअर करायचा होता चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. तिथे मात्र खाली जागा आहे, तिथे फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॉल आणि चेंडूचा इथे मात्र संपर्क झाला नाही. दडपण मात्र इथे मात्र वाढलेलं आहे. एका बाजूला आपण पाहू शकता दागाव या चषकामध्ये ज्या टीमनं मात्र विजयाची छाप उमटवली होती आणि संपूर्ण ओझरली गावामध्ये दिवाळी साजरी झाली होती, त्या टीमच्या अगेन्स्ट जे या सालामध्ये अस्तित्व गमावणारा संघ आपण पाहू शकता या श्रीराम स्पोर्ट कोंडिरे टीम कमबॅक करेल का येणाऱ्या काही षटकामध्ये नक्की आपल्याला पाहायला भेटेल. आणि दरम्यान आपण पाहू शकता आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष निलेश भाऊ शेलार आणि त्यांच्या समवेत उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेब, तसेच संचालक मिलनजी माळी साहेब देखील उपस्थित आहेत.
पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक एक गडी बाद, फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपण पाहू शकता या मंचावरती काही अनेक दुसरे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आसनगाव शहर अध्यक्ष प्रवीण भाई कदम साहेब हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच आपण पाहू शकता या मुंबई गोरेगाव MNS माथाडी अध्यक्ष विनोदजी तर इथे मात्र विनोदजी लाड आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तसेच आपण पाहू शकता हे माथाडी कामगार मुंबई श्री स्वप्नीलजी राऊत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. मित्रांनो, म्हणतात ना सातत्यानं, मी तर एकच म्हणेन की ज्याप्रमाणे आपण एका वर्षाचं नियोजन जर कराल तर तुम्ही की शेतीच करू शकाल. आणि जर तुम्हाला 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तुम्ही झाडे लावा. आणि 100 वर्षाचं जर नियोजन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही माणसे जोडा. आणि आपल्या सुस्वभावानं माणसं जोडणारी व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष निलेश भाऊ शेलार या मंचाची शोभा वाढवत आहेत. तसेच विकास जी दळवी गुरवली गावचे हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. इथे खराब बॉल आहे आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार आणि धावपलकावरती तब्बल 7 धावपलकावरती लागलेला आहे. उघडा डोळे बघा नीट. बात है, आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, महफिल सवर गई, अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरतीने मंच की निखर गई. फायनलला वळवायचा होता बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हो क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं त्या ठिकाणी. संपूर्ण काही जे कौशल्य आहे इथे मात्र पणाला लावलं जात आहे. थोडासा खेळाडू झाले का षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. दुसरं षटक धावपलकावरती आपण पाहिलं तर या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी विकासच्या वतीनं होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर
आता आनंद आणि मच्छिंद्र या दोघांवरती सर्व काही दारमोदार असेल. आणि आपण पाहू शकता या आणि ज्ञानेश्वरजी कांबेरे, रामजी कांबेरे यांच्या वतीनं असं ओझरली टीमला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच ते पनवेलहून मॅच पाहतात, या मॅचचा आनंद घेतात. आणि तसेच इथे मात्र आमच्या कॉमेंट्री पॅनलला देखील आमचे निलेश दादा भाऊस शेलार यांच्या वतीनं 1000 रुपयाचं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. थँक्यू सो मच. इथे मात्र जबरदस्त फटका, चेंडू सीमा पर जाईल का पाहावं लागेल. हो, अगदी शेवटच्या मोमेंटला काही दर्जेदार एफर्ट आपण पाहू शकता. इथे मात्र 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं हर्राच्या वेगानं पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. भोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, भोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. एक एक धावेसाठी संघर्ष, आणि संघर्ष इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न, चेंडू व वाईटी शिलाँगच्या दरम्यान तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र आपण पाहू शकाल. एक एक धाव इथे मात्र आत्मविश्वास वाढत आहे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी या टीमचा. आणि इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर एक एक डॉट बॉल आत्मविश्वास जय हनुमान ओझरली या टीमचा वाढू शकेल. आपण पाहू शकता आपल्या मंचावरती कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष निलेश भाऊ शेलार देखील या मॅचचा आनंद घेतात. आणि या सातत्यानं अगदी आपण पाहिलं तर मॅच वरती देखील त्यांची नजर आहे. लॉफ्टेड फ्लिक आपल्याला पाहायला भेटते. चेंडू कुठे जाईल, एका टप्प्याच्या सायनं चेंडू जाईल 4 धावांसाठी. संघर्षाचा शंखनाद फुकलाय आणि ठोकलाय हा चौकार. आता आनंद आणि मच्छिंद्र, आनंदचा फटका चांगला आपल्याला पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. पाहिलं तर आपल्या मंचावरती देखील उपस्थित आहेत जयेश कोष्टेकर बोरिवली गावचे, तसेच बच्चा पाटील नवी मुंबईहून ते मात्र आपल्या या क्रीडा नगरीवरती आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. आणि मंचाची शोभा या ठिकाणी वाढवलेली आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन निलेश भाऊ शेलार, उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेब, संचालक मिलिंद माळिया या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच असनगाव शहर अध्यक्ष प्रवीण भाई कदम देखील उपस्थित आहेत. तसेच आपण पाहू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी अध्यक्ष मुंबई गोरेगाव विनोदजी लाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच माथाडी कामगार मुंबई स्वप्नीलजी राऊत देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तसेच आपण पाहू शकता बोरिवली विभाग जयेश कोष्टेकर देखील उपस्थित आहेत. तसेच नवी मुंबईहून इथे बच्चा पाटील साहेब देखील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक मध्ये फटका इथे मोठा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगवरून आलेले आहे. झेल सोडली आहे. या झेलच्या चर्चा आता ओझरली गावामध्ये होतील, कारण की झेलचं महत्व या क्रिकेटच्या पटलावरती कपिल देव निखलजे सरांनी देखील सांगलेलं आहे. आणि या क्रिकेटच्या पटलावरती सूर्यकुमार यादवने देखील या झेलचं महत्व सांगलेलं आहे. झेलच्या चर्चा नक्कीच होतील ओझरली गावामध्ये, कोण्यामध्ये नक्कीच या झेलच्या खूप मोठ्या संख्येने चर्चा होतील. धावसंख्या धावपलकावरती या लागलेल्या आहेत 23 धावा लागलेल्या आहेत. आता जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 17 मध्ये 38 धावांची गरज आहे. इथे मात्र मोठा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता फटका,
परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर पंचांकडे थोडीशी अपील केली गेली, परंतु पंचांनी ही अपील मात्र फेटाळलेली आहे. कारण की पंच सांगतात की खाली बॉल त्या ठिकाणी लँड होत होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता बॅटर मच्छिंद्रला. चेंडू आणि बॅटचा परफेक्ट तिथे मात्र संपर्क झाला नाहीये. आनंद आणि मच्छिंद्र दोघे प्रयत्न करतात. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. एका टीमला त्यांना मात्र त्यांचं अस्तित्व कमवायचं आहे, दुसऱ्या टीमला त्यांची बादशाहात कायम ठेवायची आहे. इथे चांगला फटका आपण पाहू शकता, परंतु वाईट लॉंगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लँड झालाय. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. सफलता मिळाली असती. त्या ठिकाणी फाईन लेगला महेंद्र होते, त्यांनी मात्र चेंडू हातामध्ये येतपर्यंत महेंद्र पॉपिंग क्रीजच्या मच्छिंद्र या ठिकाणी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. एक एक धाव आत्मविश्वासाची आहे. एक धाव इथे आता सोन्यासारखी झालेली आहे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी या टीमला, आणि या धावा वाचवण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. धावसंख्या धावपलकावरती झालेल्या आहेत. रवी मांजरे आम्हाला सांगतील 31. कटकेला बॉल क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला. त्या ठिकाणी चेंडूची फिल्डिंग मात्र अप्रतिम झालेली आहे. आपण पाहिलं तर चेंडू आता तुम्ही कसाही अडवा, तुम्हाला बॉल अडवणं फार गरजेचं आहे, कारण की आता खेळ आता विकेटचा नाही तर हा खेळ धावांचा राहिलेला आहे. इथे एक गडी बाद झालेले आहे. अजून विकेट काही चांगली असतील मात्र त्या ठिकाणी येणारे बॅटर देखील चांगले आहेत श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाच्या वतीनं. आता त्यांना फक्त धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये 13 आणि 29 धावांची गरज आहे. 13 चेंडू 29 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती किरण, ज्याचा पहिला स्पेल 2 धावा खर्च केल्या होत्या. या स्पेलमध्ये फसवा बॉल टाकलाय, चेंडू हवेमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाही, विकेट एरियामध्ये बॉल चाललाय. इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. तिसरी धाव देखील या ठिकाणी पाहत आहात मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेट आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू देखील सेफ पोहोचलेला आहे आपण पाहू शकाल. आणि दरम्यान इथे मात्र षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 35 धावा लागलेल्या आहेत. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. आपण या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक घेतोय आणि आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बघा 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचं नाही. कमिटी त्या ठिकाणी पाणी घेऊन चाललेली आहे. खेळाडू कक्षातून आपण पाणी न्यायचं नाहीये. काय मॅच आहे, अगदी पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. 12 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 13.0च्या सरासरीने जावं लागेल. दोन्ही खेळाडू आता त्या ठिकाणी थकलेले आहेत. आता खेळपट्टीवरती पाहिलं तर एक धावासाठी संघर्ष, धावपळ जी मात्र त्यांच्या वतीनं पाहायला भेटली. या ठिकाणी समीकरण जर आपण पाहिलं पोस्टमॉर्टम केला या ठिकाणी, तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर किरणनं 2 धावा खर्च केल्या. दुसरं षटक जिथे मात्र आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये विकासनं मात्र काही झकास कामगिरी केली नाही, 19 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर किरणचं ते षटक थोडंसं 50-50चं पाहायला भेटलं. आणि या षटकामध्ये धावा जमवण्याकरिता संघर्ष पाहायला भेटलाय आनंद आणि मच्छिंद्र यांच्या वतीनं. आणि या मॅचचा देखील आनंद घेत आहेत. आपल्या मंचावरती उपस्थित आहेत कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष निलेश भाऊ शेलार, आणि उपस्थित आहेत उपाध्यक्ष योगेशजी भडकरी साहेब, तसेच संचालक मिलेनजी माळी साहेब उपस्थित आहेत. तसेच आपण पाहू शकता या ठिकाणी उपस्थित आहेत असनगाव शहर अध्यक्ष प्रवीण भाई कदम, तसेच मनसे नवनिर्माण सेना माथाडी अध्यक्ष मुंबई गोरेगाव विनोदजी लाड साहेब, तसेच स्वप्नील राऊतजी साहेब आहेत माथाडी कामगार मुंबई, तसेच योगेश कोष्टेकर बोरेलीगाव ते देखील उपस्थित आहेत. तसेच नवी मुंबईहून बच्चा पाटील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सो हे बाजूला आपण पाहू शकता या ध्वज या ठिकाणी आहेत. हा भगवा अभिमानाचा, हा भगवा सन्मानाचा आपण पाहू शकताय.
विजयदादा पाटील या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि त्यांच्या स्वर्गीयवासीय वडील यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहू शकता. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक आणि या मॅच मध्ये काही जबरदस्त मॅच आहे. ओझर टीमला बादशाहात कायम ठेवायची आहे आणि कोंडिरी टीमला त्यांचं अस्तित्व कमवायचं आहे. सातत्यानं आपण जर पाहिलं तर आमचे साथी समालोचक व्हाईस ऑफ टिटवाला, व्हाईस ऑफ कल्याण महेश कारवे सर ज्या वेळेला ओपनिंग घेत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या सालामध्ये काही फॉर्म मध्ये नाही, कोणत्याही संघाचा आपण विचार केला तर. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती काही जबरदस्त कमबॅक होत आहे. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि ड्रिंक्स ब्रेकच्या संपन्न ते नंतर पुनश्च आपण मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहोत. आमचे संदेश कांबेरे थोडेसे अनफिट झालेले आहेत. हे क्रिकेट आहे. सातत्यानं तुम्हाला तुमची बादशाह जर टिकवायची असेल तर हे सर्व पाहायला भेटेल आपल्याला. आणि आपण पाहिलं दहागाव इथे स्पर्धेमध्ये किरणजी फिरगाणे मॅच मध्ये खेळत असताना त्यांच्या हाताला देखील क्रॅम्प आला आणि तदनंतर आमचे आदेश कांबेरे यांनी देखील त्यांच्या डोफ्याचा उल्लेख करून दाखवला की त्यांच्या डोफ्याला देखील मार लागला होता. म्हणतात ना मित्रांनो, कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है, हे समीकरण असतं. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर आता इथे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना आता सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जगदीश, ज्याने सापे इथे 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता आणि तो खेळाडू आता पुनश्च मैदानाच्या आतमध्ये आहे. या मॅच मध्ये आपल्याला पाहावं लागेल त्याच्या वतीनं चांगली गोलंदाजी होईल का, की दुसऱ्या बाजूला आनंद जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होते. त्याच्या सोबतीला मच्छिंद्र आहे. सायकला आनंद, जगदीश, कोलवा टप्प्याचा बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं पुढच्या प्लॉट मध्ये. बॉल गोस टू द इन टू द क्राउड. 6 रन. टीम असं सॉन्ग आपण पाहिलं निलेश भाऊ शेलार यांचं. म्हणतात ना मित्रांनो की अत्तरानं कपड्याला सुगंधित करता येऊ शकतं, परंतु स्वतःचं जीवन सुगंधीमय केलेलं आहे आणि इतरांचं जीवन देखील सुगंधीमय करणारं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. दादांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि हा व्हाईट बॉल आपण पाहू शकाल, ज्यांना इथे मात्र पाहिलं तर 12 बॉलमध्ये 26 धावा संरक्षित करायच्या आहेत. हा बॉल अप्रतिम आहे. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटला. रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपण नक्कीच पाहू शकाल. जबरदस्त बॉल, पुनरावृत्ती कमबॅक या ठिकाणी झालेला आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं जगदीशनं मोठा फटका त्या ठिकाणी खाल्लेला आहे. दुसऱ्या बॉलवरती व्हाईट बॉल जरूर आला, परंतु तदनंतर या बॉलवरती कमबॅक. ओ व्हॉट अ बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. मॅच मध्ये इथे मात्र ओझरली टीम करते कमबॅक. आनंदची खेळी समाप्त. आता मैदानाच्या आतमध्ये ज्याची आपण वाट पाहत होतो तो सचिन 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 आता मैदानाच्या आतमध्ये आहे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. इथून अजूनही मी तर म्हणेन की ओझरली टीमच्या बाजूलाही मॅच नाहीये. आता सचिन आलेला आहे. या खेळाडूने त्याच्या नावाचा उल्लेख करून दिलेला आहे. सातत्यानं मित्र म्हणेन की श्रीराम स्पोर्ट कोंडिरी टीम या सालामध्ये थोडीशी बॅकफूटवरती जरूर आहे, परंतु सचिनची खेळी दमदार आहे आणि तो सातत्यानं देखील या मॅचमध्ये दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पाहूया आता स्ट्राईकवरती सचिन आहे आणि आता त्याच्यावरती या ठिकाणी खूप चांगली जबाबदारी पाहायला भेटत आहे. आता इथे मात्र बॉल शिल्लक असतील. समीकरण जयेश आम्हाला सांगेल 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. हे 3 बॉल फार महत्वाचे आहेत जगदीश कांबेरेचे. या 3 बॉलवरती काहीशा धावा मात्र तो देणार नाहीये. पाहावं लागेल, परंतु सचिन समोर आहे. फेकलाय चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन षटकार.
दोन बॉल डॉट येणं गरजेचं आहे. बॅक टू द बॉलर त्या ठिकाणी खेळले तर चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. एक धाव इथे मात्र सचिनला घाई नाहीये. एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावीने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावरती लागलेले आहेत धावा 49 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आमचे संदेश कांबेरे देखील थोडेसे अनफिट झाले होते. आता 7 चेंडू आणि 12ची गरज. ऑन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बैठक मारली. थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि तिथे मात्र बॅकअप नशीब बलवंत बॅकअप झालं. सो त्या अनुषंगाने इथे 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले 51 या आकड्यावरती. आणि आता शेवटचे 6 बॉल जिंकण्याकरिता 10 धावेंची आवश्यकता. आता जयेशने देखील आमच्याकडे या ठिकाणी कम्प्युटर दाखवलेला आहे, कारण की आता सातत्यानं नक्कीच फोकस तिथंच केलं जाईल. 6 चेंडू आणि या 10 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता. आता प्लॅन काय असेल, कोणतं अस्त्रशस्त्र इथे मात्र टाकलं जाईल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. या मॅचचा आनंद घेता येत आपण पाहू शकता. या कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष निलेश भाऊ शेलार ते देखील या मॅचचा भरपूर आनंद घेत आहेत. आणि सातत्यानं आपण पाहिलं तर या परिसरामध्ये मॅचेस स्पर्धा कुठे असो त्यांचा खूप चांगला मोलाचा हातभार असतो. इथे 6 बॉल आणि 10 धावांची गरज. पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 10 धावा येतील का, कारण की या मैदानाचा आपण विचार केला तर या ठिकाणी रवी भाऊ ओझले टीमला या मैदानाच्या चोरवाटा माहीत आहेत. आता त्या चोरवाटा इथे शोधणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला कोंडिरी टीमचा आपण विचार केला तर या मैदानावरती त्यांनी देखील खेळ केलेला आहे. चांगला क्रिकेट त्यांनी देखील दाखवलेला आहे. मिस्टर सचिन मैदानाच्या आतमध्ये आहे. काही होऊ शकेल या मॅच मध्ये. मी तर आता या ठिकाणी अनुमान लावू शकत नाहीये. भविष्यवाणी करणं तर दूरच असेल आणि ते जर केलं तर नक्कीच मूर्खपणा ठरू शकेल. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज जयेश आलेला आहे. 10 गाव इथे देखील खूप चांगली त्यांनी गोलंदाजी केली होती. जयेशवरती आता भरोसा ठेवलेला आहे. स्ट्राईकला सचिन. कोण ठरेल या ठिकाणी हिरो. एका बाजूला सचिन तर दुसऱ्या बाजूला जयेश. पाहावं लागेल हे युद्ध. हा बॉल वाईट आहे. हा बॉल वाईट आहे. ऑफसाइड ऑफ स्टंप पिचिंग करणं फार गरजेचं आहे. या मोमेंटला सचिन समोर तुम्ही जर अशा पद्धतीची गोलंदाजी कराल तर सचिन हा असा खेळाडू आहे की त्याला हात घालण्याची संधी दिली तर तो पाय घातल्याशिवाय राहणार नाहीये. आणि अशा मोमेंटला मी तर म्हणेन मॅच मात्र सुटणार नाहीये. 6 चेंडू आणि आता 9 धाव्यांची गरज आहे. जयेशला कमबॅक करावं लागेल. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. ओ जबरदस्त बॉल आहे. जबरदस्त बॉल आहे. विकेट किपरची देखील चालाकी अप्रतिम आहे. जगदीश कांबेरे यांची चालाकी देखील खूप चांगली आहे. आपलं शरीर त्या ठिकाणी सांभाळून त्यांनी देखील चांगलं कमेंटमेंट दिलेलं आहे आपल्या संघासाठी. का नाहीये, गावाच्या सन्मानासाठी अभिमानासाठी या ठिकाणी ही लढाई जिंकणं फार गरजेचं आहे. प्रतिष्ठा वाचवणं फार गरजेचं आहे. बादशाहात कायम ठेवणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल इथे मात्र बॉल वाईड आहे. बॉल इथे जर पाहिलं तर गुड लाईनला स्पिचिंग होतोय जरूर, परंतु जास्तीचा एंगल त्या ठिकाणी बनवतोय. सो त्या अनुषंगाने वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. आता बॉल शिल्लक असतील इथे 5 आणि विजयाचं समीकरण 8 धावा. कोण कोणाची लावेल वाट या मॅच मध्ये. पावलांचा वापर. हो बॅक टू द बॉलर. बॉल त्या ठिकाणी खेळले होते, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती आलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटलं. फेकी थोडीशी वाईट झाली. दरम्यान बॅकअप त्या ठिकाणी पाहायला भेटलं. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 बॉल आणि आता 6 धाव्यांची गरज आहे. 4 मध्ये 6. आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली होती जयेशनं चिंचवली संघाच्या अगेन्स्ट. चिंचवली येथे मात्र गोलंदाजी केली होती कोसले संघाच्या अगेन्स्ट. 4 धावा मात्र त्यांनी डिफेंड केल्या होत्या 4 बॉलमध्ये. आणि पुढे आता जयेशच्या समोर स्थिती निर्माण झालेली आहे. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. वॉट अ कॅच. मॅच मध्ये पुन्हा एकदा उजवी टीमचा अंकबन. फलंदाज सचिन बॅक टू द
मनोज खरवे सरांना मी सांगू इच्छित की मी ज्याप्रमाणे या समालोचन क्षेत्रामध्ये आलो की अशा प्रकारची मॅच मी पाहिली नाही. एका बाजूला बादशाहात कायम ठेवायची आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता या हंगामामध्ये कोंडिरी टीम बॅकफूटवरती आहे. काय मॅच आहे, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. मॅचमध्ये जबरदस्त रंग या ठिकाणी पुनश्च आता जयेशनं भरलेला आहे. उल्लेख देखील होत होता रवी भाऊ की तुम्ही देखील सांगलं की 6 बॉलमध्ये 4 धावा, 6 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी मात्र डिफेंड केल्या होता. हा कारनामा त्याने केला होता कोसले येते, कोसले संघाच्या विपक्ष. आणि पुनश्च तीच कन्सिस्टन्सी, तीच लय आता मात्र नक्कीच पाहायला भेटेल का जयेशच्या वतीनं. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. सचिनच्या जाण्यानंतर ऋतिकला मैदानाच्या आतमध्ये पाठवलेलं आहे, कारण की सचिन सारखा तगडा बॅट्समन जर डगआउटच्या आसऱ्याला जाईल तर त्याच्या तोडीस तोड बॅट्समन अशा मोमेंटला पाठवणं फार गरजेचं होतं. आणि पाहू शकता आपण रोहित मैदानाच्या आतमध्ये, बॉल शिल्लक आहेत. इथे मात्र आपण पाहिलं तर 3 आणि जिंकण्याचं समीकरण 6-3 मध्ये 6, म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला इथे आक्रमण करावे लागेल. प्रत्येक बॉलवरती 2 धावा येणं फार गरजेचं असेल. संकट आहे त्या ठिकाणी. परंतु दुसऱ्या बाजूला आता अनुमान मी लावेन की ओझरली टीम या मॅच मध्ये हवी होऊ शकेल. हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेलं आहे. पुढचा बॉल जयेश, रोहित साठी चांगला फटका आहे त्या ठिकाणी. ओहो, आणि चेंडू सीमा पार विजयाचा ठोकलाय. दणदणीत छणखणीत षटकार.